नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. ओम विशाल माळी. हां. राहणार गोळेगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. हां, तर दादा आज आपण आपल्या केळीच्या प्लॉटमध्ये आले बरोबर. हो. हा जो केळीचा प्लॉट आहे दादा, हा साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा आता? हा जवळजवळ 2 महिन्याचा प्लॉट झालेला आहे. हां, म्हणजे आता 2 महिन्याचा प्लॉट कंप्लीट झालेला आहे बरोबर. हो, 2 महिन्याचा. हां, आता केळी या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम, पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केले, ज्या पिरियडला आपण हे केळीला ते भर मारतो हो. बरोबर, त्या पिरियडला तुम्ही ती खतं आपली ती खाली टाकलेली बरोबर. हो. तर मला सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं केळी या पिकासाठी वापरली तर दादा तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले? एकदम मस्त. हां एकदम भारी असे रिझल्ट आहे हां या पिकाचे, या खतांचे खतांचे. बरोबर. म्हणजे त्या थोडक्यात काय काय रिझल्ट जाणवले तुम्हाला? आता हे बुंदा वाढीसाठी चांगले, हां मुळ्या जोरदार निघतात त्याचे. हां बरोबर. आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना दादा, खालून जर खोडं बघितली तर एकदम जबरदस्त आहे ना, खालून खोडात खालून बुंद आहे बरोबर. आणि महत्त्वाचं काय झालेलं आहे का, वरती जर पत्ती पाहिली झाडाची तर एकदम फ्रेश पत्ती बरोबर. साधारणतः किती महिन्याचा प्लॉट आहे तुम्ही बोलले? 2 महिन्याचा. हां, 2 महिन्याचा प्लॉट कंप्लीट झाला आहे. साधारणतः तुम्ही किती वर्षापासून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरताय? 2 ते 3 वर्ष झालेले आहे. हां, म्हणजे 2 ते 3 वर्ष झाले बरोबर. हो. याच्या आधी तुम्ही कोणकोणत्या पिकांसाठी वापर केला? काकडी, डाळिंब, हां. द्राक्ष. आणि त्याच्यानंतर आपल्या वरती जे दुसरे जे बाकीचे जे प्लॉट होते, हो. हां, म्हणजे ते काकडीला अजून दुसरे कशाला वापरले म्हणले? काकडी, हां. फुलं होती. हां, म्हणजे पर्पल झालं किंवा हां. बाकीचे जे तुम्ही झेंडू झालं, जे अदर पिकं करताय वर्षभरात ते सगळ्या हो, पिकांसाठी सगळे, वापरताय सगळे. बरोबर. हो. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? हो मग. हां, धन्यवाद तुम्ही